सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत वसंत साळी यांनी आपल्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत शिरदवाड इथल्या अमित संभाजी कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध तातडीनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कांबळे यांच्या तक्रारीनुसार मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, कासारवाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या संस्थेशी संबंधित व्यवहारात त्यांच्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करण्यात आलाय. तसंच त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावाचाही गैरवापर करून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकारामुळे आपली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचं कांबळे यांनी तक्रारीत नमूद केलंय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, केंद्रीय सहकार मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, नागपूर वस्त्रोद्योग संचालनालय तसंच संबंधित विभागांकडे दाद मागितली आहे. चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आपण आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान तक्रारीवर तातडीनं कारवाई न झाल्यास 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026 या काळात महाराष्ट्र मंत्रालय मुंबई, वस्त्रोद्योग संचालनालय नागपूर, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर किंवा मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान वर्षा यापैकी कोणत्याही एका ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिलाय. या घटनेत आपल्याला काही झाल्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असंही त्यांनी तक्रारीत नमूद केलंय. माझं नाव अमित संभाजी कांबळे, राहणार शिरदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणी ह्या सूतगिरणीमध्ये माझं बोगस सभासद नाव टाकून माझी नावाची व सहीचा फसवणूक केली असल्याने, तसेच माझं जी सूतगिरणीमध्ये सभासद जी रक्कम असते ती रक्कम माझ्या नावावर बोगस त्यांनी भरलेली आहे चेअरमनांनी, त्याची सगळ्यात चौकशी व्हावी म्हणून मी जिल्हा अधिकारी कार्यालय, मुंबई मंत्रालय, वर्षा बंगला, नागपूर अधिकारी, सोलापूर अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्याचं आंदोलन मी उभा केलेला आहे. तरी आज 12 ते 15 तारखेपर्यंत कधीही या 3-4 कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. साळी अधिकारी म्हणून जे आरटीओ अधिकारी आहे, साळी परशान आरटीओ अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यांनी माझ्या नावाचा गैरवापर करून माझ्या मोठ्या पदीने फसवणूक केलेली आहे. याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे कळवलेला असून अद्याप त्यांनी कुठलाही ठोस भूमिका कारवाईची अजून घेतलेली नाही. फक्त कुठं कागदी घोडं नाचवायचं काम करायचं आणि दिशाभूल करायचं. 2 दिवसाच्या पाठीमागे एक मला पत्र पाठवलं की आम्ही चौकशी अधिकारी नेमला, त्यावर काल आणि त्या चौकशी अधिकाऱ्याला बदललं आणि दुसरा अधिकारी बदलला. म्हणजे हे बी अधिकारी मला सोलापूर आयुक्त अधिकारी आणि नागपूर आयुक्त ही बी अधिकारी माझी दिशाभूल करायलेत का काय हे मला समजेना. त्याच्यामुळं माझं 12 ते 15 ऑगस्टपर्यंत माझं आंदोलन आत्मदानाचं कायम मी रिव्ह्यूवर ठेवलेलं आहे. जरी चौकशीच्या अधिकारी कोणी आले आणि चौकशीच्या वेळेला माझ्या जीवादायक काहीतरी धोकादायक झाला तर त्याला जबाबदार हे आयुक्त अधिकारी राहतील, नागपूर अधिकारी, सोलापूर अधिकारी. तरी त्यांनी मला चौकशीच्या टायमाला मला पोलीस संरक्षण देऊन त्या संस्थेची चौकशी करण्यात यावी. अन्यथा नाही कारवाई झाल्यास माझे हे आंदोलन 12 ते 15 तारखेपर्यंत मी आत्मदहन करणार आहे, याची नोंद घ्यावी.